हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज भरपूर दिवसानंतर ठरवलं की काहीतरी काम करावं, कारण मी मागे प्रेग्नेंट होती ना, तर जवळजवळ 8 ते 9 महिने मी इथे नव्हती. तर त्याच्यामुळे ना भरपूर घर वगैरे असं व्यस्त हे झालं होतं, मेस झालेलं होतं थोडंफार. आणि बाल्कनी तर भरपूरच झाली होती, कारण भरपूर दिवसापासून धुतलेली नव्हती वगैरे. तर गंज वगैरे तिला लागलेला होता ना, तर म्हटलं चला आज ना आवडीच्या कामापासूनच सुरुवात करावी. तर आवडीच्या कामापासूनच सुरुवात केली, तर ते म्हणजे माझं आवडीचं काम म्हटलं तर बाल्कनी वगैरे किंवा गार्डनिंग वगैरे करणं हे आवडीचं काम आहे. आणि हे प्रत्येक बायकांचं आवडीचं काम असतंच. तर ह्याच कामापासून मी सुरुवात केली, कारण बाल्कनीला खूप घाण झाली होती. तुम्ही बघू शकतात, मागच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही पाहिली असेल की खूप जास्त बाल्कनी घाण झाली होती. तर तीच म्हटलं आज क्लीन करून घ्यावी. तर गंज वगैरे पडलेला होता, कारण लोखंडाची ती ग्रिल लावली ना त्याला, तर गंज वगैरे झालेला होता. तर म्हटलं आज बाल्कनी साफ करून घ्यावी. तर सगळ्यात आधी ना असे सगळे प्लांट्स वगैरे ह्या फळ्या वगैरे काढून घेतल्या आणि एक लिक्विड तयार करून घेतलं. त्यात मी बेकिंग सोडा टाकला थोडासा, आणि थोडंसं टाकलं होतं सायट्रिक ॲसिड, म्हणजे निंबूसत्व, जे निंबू पावडर असतं ना तेच मी त्यात टाकलं होतं. आणि थोडासा आपला शॅम्पू टाकला होता, आपण जो डेली केस धुवायला यूज करतो ना, तो शॅम्पू मी थोडासा टाकला होता. घरच्या घरीच मी लिक्विड तयार केलं होतं, बाहेरून काही आणलं नव्हतं, की घरच्या घरात जेवढं होतंय ना तेवढं करून घ्यावं म्हटलं. तर पिल्लू झोपला होता ना, तेवढ्या वेळात म्हटलं बाल्कनी वगैरे साफ करून घ्यावी, जेवढे कामं होतात तेवढे. आणि थोडंसं मी त्यात पाणी टाकून घेतलं आणि ते पाहू शकता तुम्ही मस्तपैकी ॲक्टिवेट होतं आहे. आणि याच्याने बऱ्यापैकी गंज माझा निघेल असं मला वाटलं होतं, आणि तो निघाला थोडाफार जरी असो, बट तो गंज निघाला होता माझा बाल्कनीचा. आणि बाल्कनी बऱ्यापैकी क्लीन दिसत होती. तर बघू शकतात तुम्ही. आणि हे स्क्रबर होते जे आपल्याला विम लिक्विड किंवा विम बारसोबत भेटतात ना, ते वाले स्क्रबर मी असे गोळा करून ठेवते. तर ते काही यूज होत नाही भांडे घासायला, तर हे अशा पद्धतीने मी आज यूज करणार आहे त्यांना. तर सगळे प्लांट्स वगैरे मी आधी बाल्कनीतच ठेवले होते, पण म्हटलं सोडा वगैरेचं पाणीमुळे ना या प्लांट्स फ्लावर्सला काही नुकसान नको व्हायला, म्हणून ते प्लांट्स मी घरात ठेवून घेतले अशा पद्धतीने. बघा, बाल्कनीच्या जवळच मी ठेवले होते प्लांट्स वगैरे. आणि थोडी थोडी करत मी बाल्कनी साफ करायला घेतली. आधी हे तार वगैरे बांधले होते ना, ते कापून घेतले कटरने ते तार कापून घेतले, कारण बाल्कनी साफ करायला ते मला परत लागत होते. त्याच्यामुळे 2-3 तार, पिल्लूचे कपडे वाढलेत ना, त्याच्यामुळे आधी हे तार बांधले होते, बट नंतर स्टँड आणलं ना तर या तारांची काही गरज पडत नाही. तर म्हटलं आज यांना सोडूनच घ्यावं. तर मी कटरने हे तार वगैरे कट करून घेतले. बघू शकतात अशा पद्धतीने. आधी मी कटरने कट केलं, पण ते झालं नाही. नंतर मग पकडच आणली आणि त्याच्याने मी तार वगैरे सगळे कट करून घेतले. आणि त्याच्यातला एक तार मला लागला सुद्धा. आणि तार वगैरे कट केल्यानंतर ना मस्तपैकी बाल्कनी साफ करायला घेतली. स्क्रबर त्यात डीप करून, छान डीप केलं आणि एक एक करून व्यवस्थित त्याला क्लीन केलं. बघू शकता. तर जवळून काही दाखवत नाही, कारण मोबाईल मी स्टँडला ठेवला होता त्याच्यामुळे, आणि हातसुद्धा ओले होते. तर मोबाईल हा परत सटकत होता हातात ना, त्यामुळे मी परत काही मोबाईल घेत नव्हती. तर छानपैकी साफ होत होतं, बघू शकतात तुम्ही व्यवस्थितपणे. म्हणजे पूर्ण गंज तर काही साफ होत नव्हता, बट बऱ्यापैकी जेवढा व्हायला पाहिजे ना तेवढी बाल्कनी माझी क्लीन झाली. आणि मला सॅटिस्फॅक्शन झालं, कारण ज्या दिवसापासून मी आली आहे ना बँगलोरला, म्हणजे या घरी, तर बाल्कनीत जावं, बसावं, चहा घ्यावा असं वाटतच नाही, कारण एकदम मेस होती ती. सगळं काही म्हणजे एकदम खराब वाटायचं ते. त्याच्यामुळे म्हटलं आज ही बाल्कनी वगैरे साफ करून घ्यावी. आणि बाल्कनी वगैरे साफ केल्यानंतर ना खूप छान आणि प्रसन्न वाटलं. तर सगळ्या पद्धतीने सगळ्याकडून मी बाल्कनी साफ करून घेतली, जेवढी झाली तेवढी. वरती तर काही हात नाही पुरलं, बट हे खालचे जे आहे ना, जेवढं झालं मी तेवढं व्यवस्थित साफ करून घेतलं. आणि या कामाला ना मला अजिबात काही कंटाळा येत नाही. म्हणजे अशा कामांना, साफसफाई वगैरे करायला किंवा गार्डनिंग वगैरे करायला, अशा पद्धती म्हणजे मला कंटाळा वगैरे काही येत नाही. मला कंटाळा फक्त एकच कामाचा येतो, तो म्हणजे स्वयंपाक करायचा. आणि स्वयंपाकामध्ये पण पोळ्या टाकायचा मला खूप कंटाळा येतो. तर जवळजवळ माझं सगळं काही ग्रिल साफ करून झाली आहे, स्क्रब करून झाली आहे. तर आता मी खालचा सरफेस जो आहे ना तो क्लीन करून घेते. ज्या आजूबाजूच्या फरशा वगैरे आहेत ना, किंवा त्या खालच्या, त्यांना मी क्लीन करून घेतले. त्या फळ्या वगैरे मी काढल्या होत्या ना, त्या वगैरे मी क्लीन करून घेते. आणि त्याच्यातले ना एक फळी ना बघू शकता तुम्ही, मागे ना अशी थोडी खराब झाली होती, त्याला ना बारीक बारीक थोडे किडे लागले होते. तर मला किडे, इन्सेक्ट पाहून ना खूप जास्त जीव घाबरतो. तर छोटं जरी राहिलं ना तरी मला जीव घाबरतो. तर मी तिला अशी दूर ठेवली, थोडीशी कटरने मी तिला उलटी केली आणि दूरूनच मी तिला स्प्रे करते पाण्याचा, की निघेल बा असं. बट बऱ्यापैकी निघालं आणि थोडेफार किडे होते ते पण निघाले. तर अशा पद्धतीने मी क्लीन वगैरे करून घेतलं त्याला, पाहू शकतात तुम्ही. तर निघत नव्हतं ते, तर नळीच्या साह्याने व्यवस्थित क्लीन करून घेतलं.
आणि हे क्लीन वगैरे झाल्यानंतर ना मस्तपैकी बाल्कनी क्लीन करायला घेतली. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पाण्याने बाल्कनी क्लीन करून घेतली आणि पाहते की खाली पाणी जाते की नाही जाते. कारण सोसायटीमध्ये असं असतं ना की थोडंफार जरी काही झालं ना की लगेच लोक कंप्लेंट करतात किंवा ग्रुपला फोटो वगैरे टाकतील की यांचं पाणी पडते किंवा यांच्याकडून हे झाले ते झाले अशा पद्धतीने. तर देवाचं पाणी आलं ना तर ते काहीच करू शकणार नाही, देवाला तर ते बोलायला जाणार नाही. बट मी इथे थोडीशी बाल्कनी धुते ना तर थोडं जरी पाणी त्यांच्या फ्लॅटमध्ये किंवा खालच्या प्लेसमध्ये जाऊन जर पडलं ना तरी ते कंप्लेंट करतील की पाणी पडतंय असं वगैरे, लगेच फोटो वगैरे टाकतात. त्याच्यामुळे खाली परत परत बघत होते तरी मला 1-2 जण बोललेच खालूनच, जे ये करत होते ना एंट्रन्सला, तर ते लोक मला बोलले की पाणी पडतंय वगैरे असं. तर मी तिथेच थोडंसं स्टॉप केलं आणि म्हटलं चला देवाचा जेव्हा पाऊस होईल ना तेव्हाच व्यवस्थित क्लीन करून घेईल आणि तेव्हा ते ऑलरेडी क्लीन होऊनच जाईल. म्हणजे त्याच्यानंतर क्लीन वगैरे करून ना हा समोरचा सरफेस होता ना, इथे मी फळ्या वगैरे ठेवून घेतल्या. जवळजवळ वरचं सगळं क्लीन झालं होतं, फक्त जी खालचा जो फरचीचा भाग होता ना तो क्लीन करायचा माझा बाकी होता. तर तो म्हटलं नंतर क्लीन करेल आणि बाकी भिंती वगैरे पण मी क्लीन करून घेतल्या. तर आधी हे वरचं प्लांट्स वगैरे मी अरेंज करून घेतले अशा पद्धतीने. तर प्लांट्स पहिल्यामध्ये तर मला समजत नव्हते कारण हे फ्लावरचं झाड ना खूप मोठं होतं शेवंतीचं. त्यानंतर त्याच्याजवळ रोज ठेवलं आणि त्यांच्या मधोमध ना मी तुळशी ठेवली. म्हणजे तुळशी खालीच हवी दिवा वगैरे लावण्यासाठी आणि त्याच्यासमोरच त्याचं दिवा लावायचं स्टँड ठेवलं. तर प्लांट्स अशा पद्धतीने मी अरेंज करते आणि वरच्या फळीवर ना आधी तर ॲलोवेरा आणि ही तुळशी ठेवली होती याच्यात ना. आणि आधी आम्ही मनी प्लांट लावलं होतं बट ते काही जगलं नाही. जेव्हा मी घरी गेले ना तेव्हा ते जळलं कारण पाणी नव्हतं त्याला 1 ते 1.5 महिन्यापर्यंत. त्याच्यामुळे ते जडलं आणि त्याच्या महिन्यात तुळशी उगली होती. तर हे वरचा जो सेक्शन आहे ना तो मला समजतच नव्हता मी कसा अरेंज करायला पाहिजे कसा नाही, कारण ही फळी पण बसत नव्हती आणि हे प्लांटसुद्धा बसत नव्हते. बट फायनली मी अरेंज केलं. तिथे पालक ठेवली आणि हा छोटा जो ॲलोवेराचा पॉट होतं ना ते सुद्धा मी ठेवलं आणि बाकी त्यात जे घाण झालेले ॲलोवेरा होते ते मी कट करून घेतले. अशा प्रकारे प्रुनरने कट करून घेतले मी ते. आणि ही जी पालक ठेवली आहे ना मी ती परत रिप्लेस केली. तिथे मी 30 तुळशी ठेवली आणि हे ॲलोवेराचं छोटं पॉट ठेवलं आहे वरती. बघू शकता तुम्ही प्रुनरने मी कट करून घेतलं आणि त्याला पाणीसुद्धा टाकून घेतलं आणि वरती अरेंज केलं त्याला. बघू शकता अशा पद्धतीने. तर हा सेक्शन माझा जवळजवळ अरेंज झाला आहे. तर पाहू शकता आता फक्त खालचा सेक्शन बाकी आहे आणि बाल्कनी धुवायची बाकी आहे. तर हा सेक्शन कसा वाटतोय हे मला कमेंट करून सांगा. तर व्यवस्थित वाटतोय की नाही, प्लांट्स अरेंजमेंट व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्यानंतर हँगिंग प्लांट लावून घेतलं आणि हे हँगिंग पॉट ना मला खूप जास्त आवडतं. आणि याच्या खाली एक प्लेटसुद्धा आहे, पाणी साचायला एक प्लेटसुद्धा आहे. तर ती प्लेट मी लावली आणि नंतर काढून घेतली होती. नंतर मी कशात यूज केली हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हे हँगिंग प्लांटमधून ना मी 2 ते 4 फांद्या मी कट करून घेतल्या कारण मला ना दुसरे प्लांट्स लावायचे होते त्याच्यामध्ये. दुसऱ्या पॉट्समध्ये मी हे प्लांट्स लावायचे होते. तर मी तुम्हाला पुढच्या याच्यात दाखवतेच की मी काय केलं आहे आणि ते प्लांट्स कसे लावलेत ते. तर हे हँगिंग प्लांट ना मला खूप जास्त आवडतं. मी अजून 2-3 माझ्या बाल्कनी गार्डनमध्ये हे हँगिंग प्लांट पॉट्स ॲड करणार आहे. तर बघू शकता हे 2 जे पॉट्स होते ना माझ्याकडे ठेवलेले होते, जे आपण काय म्हणतात नर्सरीमधून आपण जे प्लांट्स आणतो ना त्याच्यासोबत हे आलेले असतात. तर हे ना मी सांभाळून ठेवले होते. तर अशा पद्धतीने मी अल्टरनेट प्लांट्स त्याच्यामध्ये लावून घेतले. बघू शकता अशा पद्धतीने. हे चिनी गुलाबचं जे झाड आहे ना ते तुम्ही कशात पण लावा, कसं पण तोडून लावा, हे जगूनच जातं. आणि ते जेव्हा जगतं ना आणि जेव्हा असा बहर येतो ना त्याला तर खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं ते. तर मी अशा पद्धतीने 2 पॉट्समध्ये ते प्लांट लावून घेतलं. बघू शकता तुम्ही अल्टरनेट आहे अशा पद्धतीने. तर मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं ते. त्याला पाणी वगैरे सुद्धा टाकून घेतलं मी. आणि ही जी प्लेट होती ना हँगिंग पॉटची ती मी काढून घेतली आणि अशा पद्धतीने इथे ठेवली आणि ते प्लांट्स मी त्याच्यात अरेंज केले. तर मी काहीतरी अजून वेगळं करणार आहे त्या प्लांट्ससोबत. तर तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर मी 2 प्लांट त्याच्यामध्ये अरेंज केले आणि मध्ये मी एक छोटंसं पॉट ठेवलं होतं, जे आम्ही इंडोर प्लांट ठेवलं होतं ना ते वाला ठेवलं. तर अशा पद्धतीने मी ते अरेंज केलं आणि अजून 2-3 पॉट्स उरले होते, मी ते पण यूज करणार आहे अशाच काहीतरी कामासाठी. तर त्याच्यानंतर खालचा जो सरफेस होता ना तो क्लीन करून घेतला बाल्कनीचा. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने.
खूप जवळजवळ मला 3 ते 4 तास लागले बाल्कनी क्लीन करायला. तर एवढा मोठा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत, बट जेवढा मी शूट केलं आहे मी तेवढं तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर बघा आणि खूप खूप लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईब देखील करा. तर अशा पद्धतीने बाल्कनी वगैरे साफ करून घेतली. बघू शकता बाल्कनी क्लीन करायला ना ही नळी मला खूप जास्त युजफुल ठरते. तर आणि हे इथे थोडंसं पाणी अडकत होतं. तर बघा अशा पद्धतीने ही नळी ना मला खूप जास्त युजफुल ठरते, कारण व्यवस्थित बाल्कनी क्लीन होते. सगळा कचरा वगैरे धूळ वगैरे जी असते ना ती सगळी निघून जाते या नळीने. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की परचेस करा, मी लिंक नक्की देईल तुम्हाला. तर अशा पद्धतीने सगळी बाल्कनी मी व्यवस्थितपणे क्लीन करून घेतली आणि जवळजवळ 2-3 तासानंतर पिल्लूसुद्धा उठला. आणि पिल्लूसुद्धा उठला आणि माझं अर्धी कामं राहिली होती, म्हणजे बाल्कनी क्लीन करायची राहिली होती. तर मी त्याला असं बसवलं त्याच्या फीडिंग चेअरवर आणि तो एक सारखं निरीक्षण करत होता की नेमकं मम्मा काय करते ते. बिलकुल रडला नाही. त्याला थोडंसं खाऊ वगैरे घातलं आणि इथे बसवलं. तर बघू शकता तुम्ही किती मस्त तो बघतोय आणि मस्तपैकी गप्पा मारत मी मस्त माझं काम करत होती बाल्कनीमध्ये. खूप छान वाटत होतं, बिलकुल थकवा वाटत नव्हता. तर पाहू शकता कसा बघतोय तो, तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. एक सारखं तो बघतोय की मम्मा नेमकं काय करते ते. आणि मस्तपैकी थोडा वेळ व्यवस्थित वगैरे क्लीन केलं आणि थोडा वेळ त्याच्याकडे बसली, गप्पा मारल्या. तो सुद्धा व्यवस्थित मस्त हसतो आता, छानपैकी मस्त सगळ्या मुवमेंट्स वगैरे करायला लागला आहे तो. आणि बघू शकता की छान बघतोय तो. तर थोडा वेळ त्याच्याजवळ बसली, गप्पा वगैरे मारल्या मी, बघू शकता. आणि त्याच्यानंतर परत लागली कामाला. तर इथे ना खूप जास्त पाणी माझं अडकलं होतं, बघू शकता तुम्ही. हे पाणी निघतच नव्हतं. कसं तरी करून ना मला हे पाणी साफ करायला ना अर्धा तास लागला, कारण मी हे ना कापडाने सक करून साफ केलं आहे. तर फायनली 4 तासाच्या मेहनतीनंतर ही बाल्कनी माझी क्लीन झाली. तुम्ही बघू शकता पॉट्स वगैरे सगळे अरेंज झाले आहेत. कसे वाटले तुम्हाला? आणि बघू शकता हे प्लांटसुद्धा, याच्यात मी एक छोटंसं पॉट ठेवलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी बाल्कनी क्लीन केल्यानंतर? तर मला हे कमेंट करून नक्की सांगा. प्लांट्सची अरेंजमेंट कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा. कुठे काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये किंवा माझ्या व्हॉइस ओव्हरमध्ये काही चुकलं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी नक्की इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. बघू शकता तुम्ही, खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतंय. आता मी रोज या बाल्कनीत येऊन चहा घेणार आहे आणि तुमच्यासोबत पण ते मुमेंट्स मी शेअर करणार आहे. पाहू शकता तुम्ही. तर मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि पाहू शकता या पॉटसोबत मी असं काही जुगाड केला आहे, तार वगैरे लावला आहे. तर याचा रिझल्ट काय निघतो ना हे पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्लॉग मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर प्लीज खूप खूप लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी खूप जास्त मेहनतीने व्हिडिओ बनवते. खूप खूप लाईक करा. चला भेटू.